एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीची आन्सर की येऊन जवळपास 1 महिना जास्त या ठिकाणी झालेला आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क कधीपर्यंत या ठिकाणी वाढणार आहे आणि कधी म्हणजे कोणकोणत्या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशनचे जास्त मार्क वाढणार आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या यापैकी कोणकोणत्या शिफ्टचे जास्त मार्क या ठिकाणी वाढणार आहे, 15 असे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर जागा यावर्षी वाढणार आहे का, त्याचबरोबर जे यावर्षी फिजिकलचा एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कट या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन आणि एक सर्व्हिसमॅनसाठी आणि त्याचबरोबर जे जनरल आणि नक्सल एरियासाठी फिजिकलचा कट या ठिकाणी कॅटेगरीनुसार किती जाणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे, किती मार्क जर आपल्याला असेल तर आपल्याला फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये किती मार्क या ठिकाणी पडले तर हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे, जास्त मार्क घेणारे किती पोरं आणि कमी मार्क घेणारे किती पोरं आहे, तर हा अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा आता कधी लागणार आहे असं बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा जवळपास तुम्हाला मे महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। तो मेच्या एंडिंगला जे रिझल्ट या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा लागणार आहे। जवळपास एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे मे महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, तर आतापासून आपापल्या फिजिकलची तयारी चालू ठेवा, ग्राउंड चालू द्या। ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे तर तिथून 1-2 महिन्यानं जे आपलं ग्राउंड त्या ठिकाणी असणार आहे। तर ज्यांना कमी तरी मार्क असेल तरी सुद्धा फिजिकलची तुम्ही तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की यावर्षी कटअप कमी जाणार आहे। कारण की ह्या वर्षी बरेच काही या ठिकाणी कारण आहे। तर पहा, पहिलं जे कारण आहे यावर्षी, तर पहा यावर्षी जवळपास जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त फॉर्म आले होते, पण मुले सुद्धा काही या ठिकाणी गैरहजर होते लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये नवीन सुद्धा मुलं भरपूर होते, जे नवीन तयारी करून राहिले पोरं, तर ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या यामध्ये जास्त महाराष्ट्रामध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे जुने विद्यार्थी तर जुने सुद्धा विद्यार्थी यामध्ये आहे। तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी ज्या जागा होत्या त्या जवळपास या ठिकाणी 45,000 जागा होत्या आणि ह्या वर्षी जर जागा आहे तर ह्या 39,000 जागा आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 जागा या ठिकाणी वाढणार आहे। कटअप कमी जाण्याचं जे कारण आहे तर यामध्ये जवळपास 10,000 जागा तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे, म्हणजे 10,000 जागा यामध्ये वाढणार आहे। एसएससी जीडी काय करते, दरवर्षी एसएससी जीडी असं करून राहिलं, पहिले ते वॅकन्सी कमी काढते, जागा कमी काढते आणि त्यानंतर रिझल्ट वगैरे लागला, लेखी परीक्षेचा रिझल्ट वगैरे लागला, फिजिकल वगैरे झालं, तर त्यामध्ये जे 10,000 जागा इन्क्रीज करून देते, वाढून देते एकदम, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा जवळपास 10,000 जागा वाढणार आहे, कारण की जे एसएससी जीडीच्या जे CAPF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या ज्या जागा ह्या रिक्त आहे, कारण की यामध्ये जे भरपूर जण जे भरपूर जवान जे BSF CISF CRPF ITBP आसाम रायफल SSB SSF तर ह्या पॅरामिलिटरी फोर्सेस जागा म्हणजे ड्युटी या ठिकाणी सोडून देते, रिझाईन त्या ठिकाणी देऊन देते, तर त्या जागा त्या ठिकाणी खाली राहते आणि त्याचबरोबर जे जवान आहे तर ते रिटायर होत असते, त्या सुद्धा त्या जागा त्या ठिकाणी खाली होत राहते, तर त्या एकदम त्या ठिकाणी भरल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10,000 जागा यावर्षी वाढू शकते, तर हे जी वॅकन्सी होणार आहे 50,000 प्लस या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि ह्या वर्षी जर कटअप जर पाहिला आपण, कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे, कारण की पेपर यावर्षी हार्ड आला होता आणि दुसरी गोष्ट यामध्ये जागा सुद्धा वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि नवीन मुलं सुद्धा यामध्ये भरपूर होते, नवीन मुलं सुद्धा होते, तर नवीन मुलांना जास्त त्या ठिकाणी जे त्यांचा जास्त अभ्यास नसतो तर त्यांना कमी मार्क त्या ठिकाणी पडतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नॉर्मलायझेशन कधी होणार आहे, नॉर्मलायझेशन कधी होणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो, ज्या दिवशी तुम्ही जेही आता ज्या दुसऱ्याच्या वेबसाईटवर तुम्ही पाहून राहिले, RWAच्या वेबसाईटवर म्हणा किंवा आणखीन दुसऱ्याच्या वेबसाईटवर तुम्ही पाहून राहिले की नॉर्मलायझेशन आपलं किती स्कोअर दाखवत आहे, तर ते
सर्व फेक आहे सरासरी, ठीक आहे। तर रिअल जे असते नॉर्मलायझेशनचे मार्क तर ते SSCचा स्कोर कार्डवर दाखवते ज्यावेळेस रिझल्ट तुमचा लागणार आहे। आता एक उदाहरण देतो, आज समजा रिझल्ट लागला SSC GD भरतीचा तर आजच तुम्हाला कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क वाढले, टोटल आपला स्कोर किती झाला, तर हे आपल्याला कळणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, बाकीच्या वेबसाईटवर तुम्ही बसू नका, त्यामध्ये कमी दाखवते जास्त दाखवते, त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होसाल आणि आतापासून फिजिकलची तयारी सोडून देता आणि तयारीच नाही झाली तर आपल्या या ठिकाणी फिजिकल नाही या ठिकाणी निघणार नाही आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचा। आता यावर्षी फिजिकलचा कट-ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, महिला उमेदवारांचा सर्वात अगोदर मी तुम्हाला कट-ऑफ सांगून देतो। तर पहा, EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 160 पैकी जर तुम्हाला 84 मार्क जर असेल तर फिजिकलची तयारी चालते, एवढाच कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा। आणि त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे हा 160 पैकी 88 मार्कावर एवढा कट-ऑफ यावर्षी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे तर 160 पैकी 90 मार्क जर तुम्हाला असेल तर फिजिकलची तुम्ही तयारी चालते 90 पर्यंत या ठिकाणी SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट-ऑफ जाणार आहे 160 पैकी। तुम्ही जर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे 160 पैकी तुम्हाला जवळपास 82 ते 83 मार्क जर असेल तर आपल्याला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे, म्हणजे जवळपास 82 पर्यंत कट-ऑफ या ठिकाणी महिला उमेदवारांचा जाणार आहे। 82 जरी तुम्हाला मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर UR कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे तर पहा, UR कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 90 जर मार्क असेल तुम्हाला तर एवढाच कट-ऑफ या ठिकाणी महिला उमेदवारांचा जाणार आहे 160 पैकी UR कॅटेगरीच्या। आणि त्याचबरोबर मी जो तुम्हाला हा कट-ऑफ सांगितला यापेक्षा तुम्हाला 10-15 जरी कमी मार्क्स असेल कोणती कॅटेगरी SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचे तुम्हाला 10-10 15-15 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क आपले निश्चित वाढणारच आहे आणि 10-15 मार्क जर आपले नॉर्मलायझेशन मध्ये वाढले तर आपण फिजिकल पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10 ते 15 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर नक्सल एरियातले जर तुम्ही असाल तर ह्या जो मी कट-ऑफ तुम्हाला सांगितला नक्सल एरियातला यापेक्षा जवळपास 5-5 6-6 मार्कांनी कमी धरून चला तर एवढा कट-ऑफ नक्सल एरियाचा कमी जाणार आहे महिला उमेदवारांचा। आता पुरुष उमेदवारांचा कट-ऑफ किती जाणार आहे SSC GD भरतीचा ग्राउंडचा, एक सर्व्हिसमॅन जर असाल तर 32 जरी मार्क्स असेल तर आपलं या ठिकाणी पेपर पास असणार आहे तुम्ही, ठीक आहे। आणि EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला 92 मार्क असेल तर आपल्याला ग्राउंड भेटणार आहे, 92 पर्यंतच कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांचा। OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला 97 मार्क जर असेल 98 मार्क असेल तर आपलं जे यावर्षी फिजिकल आपल्याला भेटणार आहे तर एवढाच पुरुष उमेदवारांचा कट-ऑफ जाणार आहे। SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर SC कॅटेगरीचा जो कट-ऑफ आहे ग्राउंडचा तर हा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा तुम्हाला 94 मार्कावरच एवढा कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आहे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे 160 पैकी तर हा जवळपास 84 मार्कावर या ठिकाणी जाणार आहे। 84 मार्क असेल तर फिजिकलला बोलायला जाणार आहे। UR कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट-ऑफ आहे ग्राउंडचा 160 पैकी तर 98 वर एवढा कट-ऑफ या ठिकाणी जाणार आहे। आणि यापेक्षा तुम्हाला 8-10 मार्क जरी कमी असेल 10-15 जरी मार्क असेल फिजिकलची तयारी चालू ठेवा। नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। आणि आता नॉर्मलायझेशन मध्ये 15-15 मार्क कोणत्या शिफ्टचे वाढणार आहे, ज्यांची थर्ड शिफ्ट आहे त्याचबरोबर दुसरी शिफ्ट आहे चौथी शिफ्ट आहे तर ह्या शिफ्टचे वाढणार आहे 10-10 15-15 मार्क आणि भरपूर शिफ्टचे वाढणार आहे, कारण की पेपर हार्ड होता ह्या वर्षी तर नॉर्मलायझेशन मध्ये मार्क या ठिकाणी आपले वाढणार आहे, लक्षात ठेवा। ज्यांची एकदम हार्ड शिफ्ट होती त्यांचे 15-15 17-17 मार्क वाढणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद जय